नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अतिशय निराळ्या अशा आपल्या मित्रमैत्रिणींना. ते दोघेही लावणी कलाकार आहेत. लावणी हा व्यवसाय कॉर्पोरेट पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. विविध देशांमध्ये त्यांचे प्रयोग होतात. मी लावणीला आज त्यांच्या प्रयोगच म्हणेल, कारण ते विविध पद्धतीनं आणि त्यातला पारंपरिक बाज सांभाळून ते सादर करत असतात. तर अशा या मित्रांना आज आपण भेटूया. आज आपल्या सोबत आहेत गौरी जाधव आणि अक्षय मालवणकर. नमस्कार. आज आपण लावणी हा एक करिअर म्हणून आणि व्यवसाय म्हणून, आणि तुम्ही ती जी लावणी आहे ती देश परदेशात तर पोहोचवलेलीच आहे, पण सगळ्यात महत्वाचं कॉर्पोरेट पर्यंत पोहोचवली. तर त्या संदर्भात आज आपल्याला बोलायचंय. तर आपण या विषयाला सुरू करूया. अक्षय मालवणकर आणि गौरी जाधव, आपण सुरुवात तुमच्या दोघांच्याही घरच्या बॅकग्राऊंड पासून, किंवा तुमच्या घरी कसं वातावरण होतं, कारण लावणी करणं हे काही फार समाजमान्य आणि जगमान्य नाहीये. तर घरूनच सुरुवात करूया. तर तू सांग तुझ्या घरच्या याच्याबद्दल. नक्कीच सांगेन मी. मी मध्यमवर्गीय घरातली आहे. माझे पप्पा कीबोर्ड प्लेअर होते, माझी आई सिंगर आहे आणि माझे आजोबा हे भजनी बुवा. त्यामुळे आमच्या घरातच सगळे कलाकार असल्यामुळे माझ्या रक्तातच कला आहे. आणि आई बाबांबरोबर मी कार्यक्रमाला त्यांच्या जायचे. त्यावेळेला ते रिदम जेव्हा लागायचं ना, म्हणजे गाणं वाजायचं, तेव्हा माझे पाय असे तिरकायचे, वाजायचे. त्यामुळे आईला कळलं की मला गाण्याच्या ऐवजी डान्स मध्ये जास्त रस आहे. त्यामुळे आईनी मला कथकला टाकलं, भरतनाट्यम शिकवायला टाकलं. आणि मुळात जे मी लावणी आता करतेय ना, ती लावणी मला आईने शिकवली. ग्रेट. कारण माझी आई कोरिओग्राफर पण आहे. म्हणजे आपला पहिली गुरु आईच आहे माझी. म्हणजे मी जे कॉम्पिटिशनला मी करायचे लावणी किंवा परफॉर्मन्स करायचे, तो डान्स मला सगळं आई शिकवायची. त्यामुळे आमच्या घरातनच मला कलेचा वारसा मिळालाय. त्यामुळे मला थोडंफार सोपं गेलं. पण जसं मोठी होत गेली, तसे कॉम्पिटिशन आणि काय म्हणतात त्याला, परफॉर्मन्स करायचे चॅलेंज खूप वाढले. मला लहानपणी आई कुठेही, म्हणजे कॉम्पिटिशन माझे पप्पा शोधायचे कुठे आहे, आणि आई मला घेऊन जायची. आणि वयाच्या 3.5 वर्षापासून मी स्टेज करते. आणि पहिली लावणी म्हणजे माझी चाळ माझ्या पायात पाय माझे तालात, नाचते मी तोऱ्यात मोरावाणी, हे माझी पहिली लावणी जी कॉम्पिटिशनला केली. आणि ते क्लासिकल आहे. आणि त्यानंतर जे सुरू झालं माझं सगळं, म्हणजे आईनी जो मला, आई आणि वडिलांनी जो साथ दिली ना मला, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मला प्रत्येक पालकांना हे सांगावं असं वाटतं की मुलांना जे आवडतं ना, त्यात तुम्ही त्यांना टाका, तर ते खूप पुढे जाऊ शकतात. नाहीतर कठीण असतं. म्हणजे धड करिअर सुद्धा घडत नाही आणि पालकांच्या मनासारखं सुद्धा होत नाही. आणि कसं असतं ना, पालक सुद्धा खूप असे, काही पालक जे असं, नाही तू हे करायचंच नाही, लावणी सोडा, म्हणजे डान्स किंवा ऍक्टिंग, कुठलाही म्युझिक सुद्धा नाही. म्युझिक म्हणजे कले क्षेत्रामध्ये ना, काही पालकांचं आजही हेच म्हणणं आहे की नाही, तुम्ही यात तुमचं करिअर नाही, सरळ नोकरी करा आणि घर चालवा आणि व्यवस्थित छान राहा. म्हणजे आजही आपला जमाना फॉरवर्ड झालेला आहे, पण आजही जेवढा फॉरवर्ड झाला ना, तेवढा मागेही आलेला आहे. आणि घरातनं जर आपल्याला प्रोत्साहन मिळत असेल ना, तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. आणि माझ्या आईने खूप मेहनत करून दारोदारी पुरणपोळी, माझ्या आईचा बिझनेस आहे, आजही करते. ते सगळं विकून वगैरे सगळं सांभाळून कॉम्पिटिशनला नेणं, हे सगळं केलं. त्यामुळे आज मी या लेवल पर्यंत पोहोचलेली आहे आणि आज पुढे अजून खूप जायचंय. तुमच्या आईंना धन्यवाद. हो, आणि माझ्या वडिलांनी सुद्धा कलाकार घडवल्याबद्दल. हो, आपण गौरी यातला व्यवसाय पाहिला, तू तुझ्या आईचा सपोर्ट सांगितलास. कारण आई वडिलांनी सपोर्ट करणं हे मान्य आहे. आई वडिलांना जेव्हा हे पटत जातं की आपलं मूल काहीतरी चांगलं करतंय, तर ते होत जातं. पण सासरची मंडळी, कारण लग्न काही चुकत नाही कुणाला, त्यामुळे लग्न झाल्यानंतर
त्याची रिॲक्शन कशी होती तुझ्या घरामध्ये आणि त्याचा सपोर्ट कसा होता? म्हणजे मी देवाचे खरंच आभार मानेन की मला माहेरकडनं जेवढा सपोर्ट आहे ना तेवढाच सपोर्ट मला सासरकडनं सुद्धा आहे. माझ्या नवऱ्याला म्हणजे प्रशांत मांजरेकर, माझं सासरकडचं मांजरेकर आहे, त्यांना माझ्यावर खूप अभिमान, माझा त्यांना खूप अभिमान आहे. माझ्या सासू सासऱ्यांना, माझे दीर, माझी जाऊबाई, माझी लहान मुलगी, माझी आता 5 वर्षाची मुलगी आहे, तिला सुद्धा खूप माझा अभिमान आहे. आणि त्यांनी सपोर्ट मला करतायत की मी जेव्हा कामासाठी बाहेर पडते तेव्हा माझ्या मुलीला बघणं, सासूबाई आणि माझे घरचे सगळे आहेत ते सांभाळतात तिला, त्यामुळे मी बाहेर पडू शकते आणि त्यामुळे माझं करिअर करू शकते. मी त्यांना आधीच म्हणाले होते की मला मी काम मी राहू शकत नाही. एक्झॅक्टली. मी काम बंद केलं तर मी काहीतरी होईल माझं, त्यामुळे मी काम करणार. आणि त्यांचं स्वतःहून म्हणणं होतं की तू तुझं काम सोडायचं नाही, तुझं जे करिअर, तुझं आज नाव कमावलेस ना ते तू कंटिन्यू पुढे चालव. तर माझा पूर्ण सपोर्ट आहे, माझ्या घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळे आज मी जेवढं माहेरकडनं सपोर्ट आहे तेवढं सासरकडनं सपोर्ट आहे आणि सगळ्यांना प्राऊड फील आहे माझा. त्यामुळे मला काम करण्याचा जोश खूप अजून येतो, ऊर्जा मिळते, त्यामुळे मी खूप छान वाटतं. त्यामुळे माझ्या नवऱ्याचे, माझ्या आईचे, माझ्या सगळ्यांचे, माझ्या वडिलांचे, माझ्या भावांचे, दीर, जाऊबाई, सासूबाई, सगळ्यांचे मी, आणि माझी मुलगी तिचे पण मला खूप म्हणजे धन्यवाद तिला सांगते की ते मला सांभाळून घेतात. त्यामुळे मी आत्ताही बिनधास्त काही करू शकते. कारण जनरली जे काही टिपिकल चाकोरीतले व्यवसाय आहेत आणि चाकोरीतल्या नोकऱ्या आहेत त्याला एक सपोर्ट असतो, हे फार कॉमन आहे. पण तुझ्यासारखा वेळ देणं, कारण वेगळ्या वेळा, वेगळ्या काय म्हणूया त्याला, वेगळी ओळख पण आहे, ते ऍक्सेप्ट करणं हे फार मोठं काम आहे आणि त्यांनी ते केलंय. आणि त्यामुळं त्यांचे पण आभार आणि त्यांचं कौतुक खरं. अक्षय, तुझं काय, म्हणजे तू लावणी यायचं हे कसं, त्याचा प्रवास काय होता? मुळात तर लावणी या क्षेत्राकडे येणं असं काही ठरवलेलं नव्हतं, काहीच ठरवलं नव्हतं. साधारण गोष्ट आहे की माझे बाबा, आम्ही बाबांपासून थोडेसे विभक्त झालो आणि त्याच्यानंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. तेव्हा माझं वय असेल साधारण 10-11 वर्ष. म्हणजे आई आणि तू? हो, आई, मी आणि माझा भाऊ, तिघ जण मुंबईला शिफ्ट झालो. आणि त्यावेळेला असं होतं की आईकडे काही काम नव्हतं आणि आईकडे काही काम नसल्यामुळे आई धुणे भांडीची कामं करायची. आणि असंच एका ठिकाणी ती धुणे भांडीचं काम करत होती आणि तितक्यात ती ज्या घरात ती काम करत होती त्या मालकिनीने तिला सांगितलं, आणि त्यांच्याकडे एक पाहुणे आले होते, त्यांचं नाव होतं नार्वेकर म्हणून. तर त्यांना सांगितलं की अरे बघ ना, ह्या बाईची पोरं आहेत ना, ही बिचारी कोणी मुलगी आहे, तिची मुलं आहेत जरा, तर बघ त्यांचं काय होत असेल तर असं. तर ते नाटकात काम करायचे, ते एकांकिका वगैरे असं काम करायचे. आणि वसई तालुका कला अकॅडमी तिथे ते काम करत, म्हणजे ते कार्य करत होते तिथे. आणि त्यांनी आम्हाला दोघांना बघितलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्ही दोघं या उद्या तिथे भेटायला. मग तेव्हा माझं साधारण वय असेल 14-15 साधारण वय असेल माझं. आणि आम्ही गेलो, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघंही गेलो तिथे. आणि आम्हाला एका एकांकिकेमध्ये काम करायला संधी त्यांनी दिली. आणि म्हणजे छोटी छोटीच पात्र होती तेव्हा. आणि स्टेजवर नेलं. स्टेजवर नेलं. तसं स्कूलमध्ये आम्ही नॉर्मल डान्स करतच होतो आणि जास्त करून मी फेमिनाईन डान्स करत होतो, कारण की माझी बॉडी लँग्वेज आणि मला मुलींचे डान्स करायला फार आवडायचे. तर त्यांनी नेलं मला आणि ऍक्टिंग मध्ये टाकलं, म्हणजे ऍक्ट करायला सांगितलं. तर माझं एक असं माइंडसेट बनत गेलं की अरे आपण ऍक्टिंग छान करू शकतो, मग आपण ऍक्टिंग मध्ये पुढे ऍक्टर व्हावं, एक्सप्रेशन चांगले देऊ शकतो. तर त्याच्यानंतर मग 10-11 सालाची गोष्ट आहे, नटरंग चित्रपट आला. आणि त्याच्या आधी ETV मराठीला ढोलकीच्या तालावर हे लावणी रियालिटी शो, पहिला लावणी रियालिटी शो आला होता. आणि हे दोन्ही सेम पिरियड्स मध्ये आले. आणि त्याच्यामध्ये वाजले की बारा आणि अप्सरा आली, हे गाणी खूप फेमस झाली. आणि त्याच वर्षी 2000 साधारण 2012-13 ची गोष्ट आहे. आणि आमच्या एरियामध्ये पहिल्यांदा 26 जानेवारीचा कार्यक्रम ठेवला होता, सांस्कृतिक कार्यक्रम. तर गावातले सगळे लोक आले आणि मला काही जे कार्यकर्ते होते ते आले आणि म्हणाले की तू एक डान्स करशील का त्याच्यामध्ये. तर त्यांना माहिती होतं की मी नाटकात छोटे छोटे अशी कामं वगैरे करतो म्हणून.
तर ते मला म्हणाले की तू करशील का? मी म्हटलं हा करेन. आणि त्यावेळेला नुकतंच असं बोलतात ना, एरियावाल्यांसमोर गावकऱ्यांसमोर प्रेक्षकांसमोर. तर मग मी निवडलं अप्सरा अली गाणं. आणि अप्सरा अली गाणं, माझ्याकडे काही कॉस्ट्युम वगैरे असं काही नव्हतं. तर माझ्या 2 मैत्रिणी होत्या माझ्या बिल्डिंग, म्हणजे माझ्या घराच्या समोर राहायच्या, अंकिता आणि नेहा. मी त्यांची आवर्जून नावं घेईन. आणि त्या दोघींनी मला इतकं सपोर्ट केलं ना, सगळं हे जे डान्स करणार होतं हे सगळं लपून छपून चालू होतं. म्हणजे घरचं नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं. तर मग तिने मला विग अरेंज करून दिला. माझ्याकडे पैसे नसायचे तेव्हा. मग तिने विग आणून दिला. त्याच्यानंतर आता माझ्याकडे लावणीची साडी नाही, मग त्यांनी काय केलं, घागरा चोली आणून दिली. आणि त्या घागरा चोलीला खाली बॉर्डर होती. आणि ती बॉर्डर म्हणजे बनवला आणि लावणीची साडी बनवली. म्हणजे ते आयडिया लावत गेले. आणि कानातले, गळ्यातले, हातातले छोटं छोटं असं मेकअप वगैरे केला. अप्सराने गाणं केलं. आणि त्या कार्यक्रमानंतर, म्हणजे त्या कार्यक्रमाला मला आठवतं मला टिप्स मिळाल्या भरपूर. म्हणजे साधारण 2,000 रुपये चांगली टिप्स मिळाली. आणि त्यावेळेला ती खूप होती. आणि म्हटलं की अरे बापरे, एवढे पैसे आपल्याला मिळतात. आणि सगळे घरच्यांनी पण दिले, गावकरी पण दिले, घरच्यांनी पण दिले. कोणी 100, कोणी 500 असं दिले. आणि त्याच्यानंतर त्याच कार्यक्रमावरून एक व्यक्ती आला होता तिथे. आणि त्यांनी म्हणाला की माझ्या भावाची हळद आहे, तर तू तिथे कार्यक्रम करशील का? मी लावण्यांचा कार्यक्रम ठेवला, लावणी डान्सर्स बोलवले, तुझी पण एखादी लावणी तू कर. मग मी गेलो. मग त्यांनी मला पहिल्यांदा पेमेंट दिलं होतं 500 रुपये त्या कार्यक्रम. आणि ते प्रोफेशनली पैसे मिळाले. म्हटलं की आतापर्यंत मी मुलांचे डान्स वगैरे करत होतो, तर एवढं पेमेंट नव्हतं भेटत. आणि एवढं बोलतात वाहवा पण नव्हती होत. पण हे मुलींचा डान्स केल्यावर जास्त वाहवा व्हायला लागली. याचा अर्थ तुला ते जाणवायला लागली, लावणी तू चांगलं करू शकतो. आणि म्हणजे लोक शॉक होते की आता हा मुलगा आहे, म्हणजे कळूनच येत नव्हतं कोणाला की हा मुलगा आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग त्या लावणीचं तसेच करत करत लावणीचे कार्यक्रम सुरू झाले. म्हणजे थोडे थोडे असे कॉन्टॅक्ट वाढत गेले, असे कार्यक्रम सुरू होत गेले. पण झालं असं की घरच्यांचा विरोध. आता लोकांना कळलं की हा लावणीचे कार्यक्रम करतोय. लोकांनी आईला आमने टोमणे मारायला सुरुवात केली. म्हणजे अरे हा काय आता मुलींचीच साडी घालून डान्स करणार आहे का? त्याला आता नका करायला सांगू, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगा. आई ओरडायची तेव्हा. आणि एकदा तर मी माझ्या नातेवाईकांमधलाच एक व्यक्ती असं येऊन खूप घाण आईला काहीतरी बोलला. त्याच्याने आईने मला बेदम मारलं. का मारलं मला माहिती नाही, पण मला मारलं आणि मला घराच्या बाहेर हाकलून. तो राग तुझ्यावर काढला? हो. पण ती काही बोलू शकत नव्हती. आणि मला घराच्या बाहेर हकललं. एक रात्र घराच्या बाहेर ठेवलं मला. पण शेवटी आई ना, ती आईला ते मुलाचं असं बघवलं नाही. मग तिने मला परत सकाळी घरामध्ये घेतलं. आणि मी घराच्या बाहेरच होतो पूर्ण रात्रभर. घरामध्ये घेतलं आणि मग सांगितलं, ती बोलली की तुला जे करायचं ते कर, पण माझं नाव नाही खराब करायचं. माझं नाव बोलतात ना, मला कोणी नावं नाही ठेवली पाहिजे. तू करायचं ना, तू तुझ्या हिशोबाने तुझ्या प्रयत्नाने जेवढं करता येईल तेवढं कर, पण नाव नाही खराब करायचं. ते वाक्य जे असं डोक्यात बसलं ना, त्याच्यानंतर नशीब बोलतं ना, नशिबाने खूप साथ दिली मला. आणि खूप चांगले संधी मिळत गेल्या. त्याच्यानंतर माझी एक इच्छा होती की ढोलकीच्या तालावर मी सीझन्स बघत गेलो, लावणी बघत गेलो काय असते. आणि त्याच्यानंतर मग इच्छा झाली निर्माण की आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या सेकंड सीझनला जायचंय. तो पण खूप मजेदार किस्सा आहे. 2011 साली आला ते. आणि 2015-16 साली मला एक फोन येतोय की असं आहे, एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कराल का म्हणून. तेव्हा मी बॅकग्राऊंड डान्स करत होते, म्हणजे लीड परफॉर्मर नव्हतो. तर साधारण माझ्या करिअरला तोपर्यंत तू या लोकांच्या ग्रुपमध्ये सामील झाला. पण तो असा नॉर्मल रेग्युलर लावणीचा ग्रुप होता? हा, ऍक्च्युली तो फक्त मुलांचा लावणीचा कार्यक्रम होता, ज्याचं नाव होतं लावणी सम्राट. आणि ते प्रमोद कांदळकर करत होते त्यावेळेला. बिनबायकांचा तमाशा बंद झाला होता, त्याच्यानंतर लावणी सम्राट हा कार्यक्रम. मग मी त्यांच्यामध्ये बॅकग्राऊंड डान्स मुलांच्या बॅनर, कारण की मुलींच्या बॅनरमध्ये कोण घेतच नव्हतं, मुलींबरोबर काम करायलाच मिळत नव्हतं. मग ते काय करायचे, मग आमचे असे कार्यक्रम सुरू झाले होते. आणि झालं असं की प्रमोद कांदळकर सरांनी मला, म्हणजे त्यांनी माझा रेफरन्स दिला होता तिथे. आणि त्या व्यक्तीचा फोन आला आणि मला सांगतो की असं असं आहे. म्हटलं की ठीक आहे, मी ऑडिशन नव्हतं, त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. सगळं मीटिंग झाल्या. त्याच्यानंतर रिहर्सलचा पहिला दिवस.
रिहर्सलचा पहिला दिवस होता आणि तिथे शर्मिला शिंदे ऍक्टर होती. मी पहिल्यांदा कुठल्या तरी मराठी ऍक्टरला असं बघितलं होतं. वा म्हटलं अरे छान, म्हटलं एवढे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत. आणि डान्स कोरिओग्राफर सॅड्रिक डिसूजा होता ते, त्यावेळी तोही गाजत होता. हो, खूप गाजला होता. आणि मला माहिती नव्हतं की सॅड्रिक डिसूजा कोण आहे काय आहे, नंतर मला कळलं. आणि जेव्हा पहिलं त्याचं शूटिंग झालं पहिला, तेव्हा मला कळलं की हे ढोलकीच्या तालावरचं सेकंड सीझन आहे. तुझं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं ते. पण मग आईनं मान्य केलं त्यावेळेस. आणि आईने मग, आईचं म्हणणं काय होतं की काहीही कर, टीव्हीवर दिसला पाहिजे. गुड. आणि तोपर्यंत मी सांगितलंच नव्हतं. आणि इतकं छान आईने जेव्हा बघितलं ना, त्या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन ती घरात बसली होती, टीव्हीवर माझा कार्यक्रम बघत होती. पण आजचा जो अक्षय आहे तो आईनं त्यावेळेला मान्य केलेला. हो, त्यावेळेला मान्य केला, मनातल्या मनात मान्य केला होता. हळूहळू ते ऍक्सेप्ट होत गेलं. पण बोलतात ना लोकांची प्रेशर असणारच आहे, साहजिक आहे, त्याला पर्याय नाहीये. पण तू त्यातनं उभा राहिलास. हो, गुड. आणि मग ढोलकीच्या ताल्यावर झालं. हो, त्याच्यानंतर असेच लावणीचे बॅनर शोज वगैरे सगळं केले, करत गेलो मग. आणि आणि गौरी तुझा पण असाच एक शो होता ना टीव्हीवरचा. हो, मी पण ढोलकीच्या तालावर केलं, पण ते मी सेलिब्रिटी सीझन मध्ये केलं. मी कॉम्पिटिशन मध्ये होते. ते दोन तुला खास निमंत्रित केलं. हो, म्हणजे अमृता खारविलकर ह्या सगळ्यांबरोबर मला बोलवलं होतं. त्याचे 2 सीझन मी केले. तोपर्यंत तुला स्टेजवर लावणी सुरू केलेलीस. हा, मी प्रोफेशनली चालू म्हणजे 3.5 वर्षापासून डान्स करते. आणि त्यानंतर मी कॉम्पिटिशन करत 7-8 वर्ष कॉम्पिटिशन केलं. आणि त्या कॉम्पिटिशन मधूनच मला निवडलं प्रोफेशनली काम करण्यासाठी. सदानंद राणे सर आहेत, ते जज होते. त्यांनी माझा कॉम्पिटिशन मध्ये माझा फर्स्ट नंबर आला. तिथे मी खेळता रंगबाई होळीचा लावणी केली होती. आणि त्यातनं त्यांनी मला निवडलं. आणि त्यांनी फर्स्ट माझा प्रोफेशनल लावणी शो आहे लावण्याची खांडमी लावणी सदानंद राणेंचा. त्यातून मी प्रोफेशनली सुरू केलं लावणी करणं. आणि त्यानंतर 16,000 देखणी, इश्काची इंगळी, आणि माझं स्वतःचं होतं चटक चांदणी. ते सगळं होत गेलं आणि आतापर्यंत चालू आहे. आणि आता आमचे जे मेन जे आमचे आता शो जे आम्ही परदेशात जातो वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला मी आता जे म्हणाले की कॉर्पोरेट रेकॉग्निशन मिळालं आणि परदेशातलं. हो, तर त्याचे 3 शो महत्वाचे. हो, लावणी के रंग, लव्ह अँड लावणी, आणि रंगबिरंगी लावणी. आणि त्याचे डिरेक्टर आहेत भूषण कोरगावकर आणि कुणाल विजयकर. ओके. आणि मग साधारणपणे या ग्रुपमध्ये म्हणजे शकुंतला ताईंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मग काम सुरू केलं या सगळ्या बरोबर, म्हणजे हे झाल्यानंतर. ओके. हे साधारण केव्हा केलं? शकुताई म्हणजे माझं असं झालं की जेव्हा मी ढोलकीच्या तालावर हे लावणी रियालिटी शो करत होतो, तेव्हा शकुंतला नगरकर ह्या जज होत्या कार्यक्रमाच्या. मी बघितलेलं आहे. हो. आणि त्याच्यानंतर माझी फेसबुक सोशल मीडिया थ्रू भूषण सरांशी ओळख झाली. आणि तरी आम्ही साधारण 5-6 वर्ष झाली भूषण सरांसोबत कनेक्ट झालोय आणि त्यांच्यासोबत काम करतोय. मग आता सध्या तुमचे लावणी के रंग, लव्ह अँड लावणी आणि रंगबिरंगी लावणी हे 3 प्रोग्राम सुरू आहेत तुमचे. आणि त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो नाही का लोकांकडून, प्रेक्षकांकडून. आणि त्याला एक वेगळं वलय आहे. कारण खरं तर लावणी बघणं हा स्त्रियांसाठी फार काही योग्य मानलं जात नाही. पण मला हे कार्यक्रम दाखवायला माझा नवरा घेऊन गेला. क्या बात आहे. आणि ती जी एक लावणीची ओळख आहे, काय म्हणूया त्याला, एक ज्याला काहीच बॅकग्राऊंड नाही अशा माझ्यासारख्या बाईला दाखवायला नवरा घेऊन जाणं, नवऱ्यानं त्या कार्यक्रमाला नेणं, हे फार तुमचं यश आहे. येस. त्यात कारण हे फार तुमचंच जास्त श्रेय आहे ते. तर मग ह्या कार्यक्रमांबद्दल मला सांगा की लावणी के रंग, आणि त्यात तुमच्या स्वतःची तयारी काय होती, किंवा तुम्ही त्या कार्यक्रमांच्या कन्सेप्ट काय आहेत ते. ह्या सगळ्याचं क्रेडिट तर सगळ्यात पहिला भूषण कोरगावकर सरांना जातं. कारण की आम्ही प्रोग्राम करत होतो, नॉर्मल कार्यक्रम, यात्रा जत्रा असे कार्यक्रम करत होतो. पण लावणी मुळात हा लोकांचा व्यवसाय सुद्धा आहे. हे लोकांना पटवून देणं आणि लोकांना हे सांगणं, हा मोठा वसा आहे लोकांपर्यंत पोहोचवणं की मूळ लावणीचं काय आहे. तर हे काम भूषण सरांनी केलं. आणि त्यांनी ते धरून
अनेक कार्यक्रम काढली त्यांनी, बरोबर, म्हणजे संगीत बारी असो, अशी कार्यक्रम काढली. आणि त्या कार्यक्रमामधून हे जे मूळ लोककलावंत आहेत, जसे शकुंतला नगरकर, पुष्पा सातारकर, अशा मौनाबाई महांगरेकर, ह्या अशा कलाकारांना घेऊन त्यांनी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला. जसं सुरेखा पुणेकरांनी लावणीला थिएटरमध्ये आणलं, तसंच भूषण सरांनी लोककलावंतांना महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण इंडियामध्ये त्यांनी नेलं, देशाच्या बाहेर सुद्धा नेलं. आणि मूळ लावणी काय आहे बरोबर ही कन्सेप्ट लोकांना कळू दिली. आणि आमच्यासाठी चॅलेंजेस हे होतं की आम्हाला लावणीतला बेस माहिती नाही, आम्ही फक्त डान्स स्टेप वाईज किंवा क्लासिकलच्या आणि जे समोर स्क्रीनवर दिसते त्याची कॉपी करायची शिकत गेलेले. हो. आणि जेव्हा ह्यांच्या सोबत परफॉर्म करायची संधी मिळाली तेव्हा खरं सांगू अक्षरशः पाय थरथर कापत होते, कारण की त्यांचे रिधम्स, त्यांचे डान्सची शैली, पूर्ण स्टाईल त्यांची वेगळी आहे, खूप वेगळी. तुलाही अनुभव आला? हो. कारण अक्षयनी तू हे शिकलेला नाहीयेस ना, भरतनाट्यम आणि काहीच क्लासिकल, पण हळूहळू बघत त्या स्टेप्स हे होत गेल्या. पण तुला भरतनाट्यम आणि कथक येत आहे, पण तरी सुद्धा तुला हा फरक जाणवला? मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराचा जो प्रयोग असतो ना, म्हणजे प्रत्येक प्रयोगाला तो नवीन आहे. बरोबर. आणि हे मी नेहमी मनात ठेवते की नाही, आज आपला प्रयोग आहे तो आज नवीन पहिला करतोय, तर ते पहिल्यापासून परत सुरू करायचंच आहे. आपण शिकलोय ते सगळं आपल्याकडे आहे. प्रयोग म्हणजे काय, आपण स्टेजवर जे घडणार ते प्रयोग, तिथे काहीही घडू शकतं. त्यामुळे परफॉर्मन्स करणं आणि ते खरं म्हणजे शकुताईंसोबत काम करणं म्हणजे खरंच चॅलेंज काम. त्यांच्या शिकण्यासारखं एवढं आहे ना, म्हणजे काय बोलायचं. म्हणजे त्यांना स्कूल आहे, भाग्य आहे की आम्ही त्यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळतं आणि त्याचं क्रेडिट पूर्णपणे भूषणला जातं. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात म्हणजे एक गोष्ट सांगते तुम्हाला, आमचे जे शो आहेत ना, भूषणकडे काम करण्यासाठी आहे ना बरेच इंडस्ट्री पडते. आणि त्यांचं पण आम्ही या शो व्यतिरिक्त दुसरा शो जर जातो ना तिकडचा ते बघ ना आम्हाला म्हटलं हो ठीक आहे मग आम्ही आमचे कॉलर साईड होते ना. म्हणजे खरं तर आम्ही असं ऐकलं होतं की एखाद्या सिनेमात काम करायला किंवा एखाद्या टिपिकल त्या प्रतिथयश नाटकांमध्ये काम करायला लोकांची रीग लागते, धडपड असते. तर हे खरं तर भूषण सरांचं आणि शकुंतलाताईंचं क्रेडिट आहे की तिथं आता यायला लोक धडपडतायत. आणि मुळात आमच्या या शोला जे आहेत ना, सगळे जे ऑडियन्स येतात ना ते अमराठी असतात. पण त्यांना कळतं. मग हीच लावणीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रेडिट आहे, लावणी श्रेय आहे, यश. आमचं जरी नाटक जे असतं ते हिंदीमध्ये असतं, लावणी आम्ही मराठीतच करतो, पण त्याची कॉमेंट्री हिंदीत असते. हो, ओके. स्टोरी जी आहे, स्टोरी लाईन वगैरे सगळं ते आमचं हिंदी. पण आम्ही मुद्दाम ते कन्सेप्ट केलं कारण आमचे ऑडियन्स सगळे मराठी असतात. आमचे शोज होतात पृथ्वी थिएटर, एनसीपीला, परत NMCC ला, असेच आमचे म्हणजे नॉर्मल म्हणजे नॉर्मल म्हणता नाही, वेगवेगळे मोठे कलाकार पण येत असतील ना हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा सेलिब्रिटीज आमचा शो बघायला येतात, जसं काही नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि मराठीतले सुद्धा अनेक असे ग्रेट कलाकार आमचा शो बघायला. आपली भेट झाली, मला खरंच आनंद. आणि आम्हाला खरंच आनंद की लावणी या थिएटर पर्यंत पोहोचली, कारण पृथ्वी थिएटर, NMCC, NCPA या थिएटरला लावणी करणं म्हणजे खरंच चॅलेंजची गोष्ट असते. आणि भूषणजी आणि कुणालजी यांच्यामुळे तिथपर्यंत लावणी पोचली आणि आम्ही तिथे त्या स्टेजवर लावणी केली. आणि पूर्वी कसं असायचं की अशा थिएटरमध्ये महोत्सव लागले जायचे आणि त्या महोत्सवासाठी स्पेशली बोलवले जायचे. पण आता हे स्पेशल आमचे बोलतात ना, असे एक प्रयोगात्मक शो होतात आमचे हे आता, म्हणजे हे पूर्ण चेंज झालं. म्हणजे खरं तर आजच्या आपल्या ह्या गप्पांचा हेतूच हा आहे की तुम्ही जे काही सध्या करताय, लावणीला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त आणि वेगळा दर्जा तुम्ही दिलेला आहे. तर ही एक तुमची ही खरंच मानाची गोष्ट आहे की NCPA, NMCC आणि पृथ्वीमध्ये जाणं ग्रेट. कारण नाट्यकर्मींचा एक मोठं ड्रीम असतं,
स्वप्न असतं. पृथ्वी थिएटर काम करणं हे प्रत्येक आर्टिस्ट स्वप्न आहे, प्रत्येक आर्टिस्ट. त्यामुळे ते आणि आम्हाला ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता तर आम्ही महिना दीड महिन्याला 3-3, 4-4 प्रयोग करतच असतो. आणि आम्हाला इन्व्हिटेशन तिथनं येतं. त्यात आम्हाला म्हणजे एवढं छान वाटतं ना की लावणीसाठी इन्व्हिटेशन ते खास आम्हाला बोलवतात. त्यामुळे आम्हाला अजून त्यात जोश आणि करायचं, नवीन करायचं हे आमचा प्रयत्न चालू असतो. आणि त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल आता विचार करायला लागला. एक्झॅक्टली. मग तुमच्या परफॉर्मन्स मध्ये जसं आपण परत एकदा त्या ह्याच्याकडे येऊया, तुम्ही शकुताईंकडे आणि हे पारंपरिक लावणीतनं आलेला जो शकुंताईंचा स्कूल आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली शिकू लागलात. मग तुम्ही जे काही शिकलेले होते किंवा तुम्ही जे काही करत होते त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे त्या डान्समध्ये, डान्स करण्याच्या? हो, फरक आहे ना, खूप फरक. काय आहे तो साधारण? पारंपरिक म्हणजे पारंपरिकच असतं. आणि आपण जर कथ्थक वगैरे आणि ते शिकले त्याचा आपल्याला ना काय म्हणतात त्याला, त्याची साथ मिळते आपल्याला. म्हणजे एखादा डान्स फॉर्म असून त्याची साथ आपल्याला, आपण जे काही शिकलेलं त्याचा बेस तयार होतो. म्हणजे भरतनाट्यम आणि कथक. आता बघा ना, भरतनाट्यमची पद्धत वेगळी आहे, कथ्थकची पद्धत वेगळी, तशीच पारंपरिक लावणी आणि लावणीची पद्धत वेगळी आहे. लावणी करणारे भरपूर आहेत, पण पारंपरिक लावणी करणारे क्वचित आहेत. आणि तेच शकुताईंकडनं आम्हाला शिकायला मिळतं. पारंपरिक म्हणजे त्यांचं एवढं बारीक लक्ष असतं ना, बारीक. म्हणजे आज आम्ही आता एक शब्द आहे आणि त्यातनं आम्ही चुकीचं मुवमेंट केली, लगेच त्या पकडणार आणि त्या आमचं कान पिळणार, हे काय करतेस तू चुकीचं. म्हणजे ते आमच्या भल्यासाठीच आहे. बरोबर. आणि त्यांचं म्हणणं आपण चांगलं करतो, आपल्याला चांगलंच दाखवायचं लोकांना. लोकांनी आपल्याला नावं नाही ठेवली पाहिजे तुम्ही हे चुकीचं करता, नाही. त्या म्हणजे ग्रेट काय म्हणतात त्यांचं लक्ष. आणि खरंच म्हणजे आता त्यांचं वय किती आहे तरी? साधारण 70च्या आसपास किंवा 72. त्यांचा जोश काय बघाल तुम्ही. होय, खरंच म्हणजे त्यांची पाहिलेलं आहे ते. सलाम आहे त्यांना खरंच. पण मग याच्या मागचं कारण फक्त लावणीचं प्रेम आहे की तुमचे काही प्रयत्न आहेत? म्हणजे तुम्ही तर तरुण आहात दोघं, पण शकुताई सारखी एक कलाकार ज्या वयानं आणि मानानं आणि अनुभवानं फार मोठ्या आहेत, तर याच्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करता? तुमचे एक्सरसाइजेस, तुमचं खाणं पिणं, याचा आता तुम्ही स्वतः काळजी घेता? काय काय करता त्यासाठी? कसं असतं, मुळात कलाकाराला ना स्वतःची काळजी घ्यायला वेळच नसतो आणि म्हणजे दुर्लक्ष असतं स्वतःच्या ह्याच्याकडे. पण ह्याचं कारण, हे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय माहितीये का, लावणीवरचं प्रेम. लावणीवरचं प्रेम एक अशी गोष्ट आहे ना की आपल्याला सगळं विसरून जायला होतं की आपण काय. पण बोलतात ना कुठेतरी आम्हाला म्हणजे बोलतात ना 1-2 दिवस स्वतःसाठी पण काढावा लागतो. हो, ते काय असतं ते, लावणी हे अनुभवातून बरोबर आलेली गोष्ट आहे. म्हणजे ते स्टोरी टेलिंग पण आहे. लावणी फक्त डान्स नाहीये. म्हणजे लावणीमध्ये अनेक प्रकारच्या आपल्याच स्टोऱ्या आहेत, कथा असतात, आपल्या स्टोऱ्या. आणि त्या कशा नृत्याच्या माध्यमातून सादरीकरण करणं, हे एक पारंपरिक लावणीचं वैशिष्ट्य आहे. आता आपण डान्स करतो, लावणी करतो, म्हणजे ते क्लासिकल बेस किंवा बॉलिवूड बेसला घेऊन फक्त आपण जे रिदमला आहे ते रिदमला धरून. पण पारंपरिक लावणीमध्ये असं नाहीये. पारंपरिक लावणीमध्ये जर एखाद्या स्त्री सोबत झालेला अत्याचार असेल किंवा एखादी करंट सिच्युएशन असेल, ती कशी दाखवता येईल नृत्याच्या अभिनयाच्या माध्यमातून, तर हे पारंपरिकतेचं वैशिष्ट्य आहे. आणि हे आम्हाला शकुताईंकडे शिकायला मिळालं. आम्ही आतापर्यंत फक्त डान्सच करतो, अंग हलवत होतो, 2 हातपाय असे वाकडे तिकडे करून काहीतरी करत होतो. पण इथे तसं नाहीये. इथे आम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक डान्सचा अर्थ, बोलतात ना प्रत्येक स्टेप्सचा अर्थ. मग ही स्टेप 8 बार मध्ये आली पाहिजे, 4 बार मध्ये आली पाहिजे, 16 बार मध्ये आली पाहिजे, असे ते काय बोलतात त्याचे मेजरमेंट्स बांधून दिले जातात. आणि मी एक शकुताईंचा किस्सा सांगेन. मी जेव्हा पहिल्यांदा जॉईन झालो, मला ना आम्ही डान्स मी नॉर्मल असं डान्स करत होतो, तर मला चक्रा फार क्लिअर नव्हत्या. आणि त्या डान्समध्ये त्यांनी माझं कोरिओग्राफी करायला घेतली होती की मला 16 चक्रा मारायच्या होत्या. आणि माझा स्टॅमिना तोपर्यंत नव्हता पोहोचत. त्यांनी माझ्याकडनं कमीत कमी ते 50 ते 60 वेळा ते चक्रा मारून घेतल्या आणि नव्हते तरी सुद्धा येत नव्हत्या. त्यांनी घेतलं एक मोठी काठी आणि जनादन पायात 2 फटके. ओल्ड स्कूल. मग ते 61व्या वेळेला आलं. पण त्यासाठी तू एवढा प्रयत्न केला.
एक्झॅक्टली. आणि करून घेतला. म्हणजे आजचा अक्षय आहे तो त्या 61 वेळाच्या चक्रेचा अक्षय आणि त्याचं सगळं श्रेय शकूताईंना. हो. मी मायाताई जाधव, परत सुरेखाताई पुणेकर, त्या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं आहे. त्या सगळ्या प्रत्येक पारंपरिक करतात, पण प्रत्येकांची स्टाईल वेगवेगळी आणि ह्या त्यांचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. आणि ते तिन्ही वैशिष्ट्य 3-4 जी काय आहे ती सगळी तू करू शकते. म्हणजे कसं एक असतं ना, आपण ज्यांच्यासोबत काम करतो, मी प्रत्येक आजही जरी माझ्यापेक्षा लहान असेल ना, जरी स्ट्रगलर असेल, मी त्यांचे परफॉर्मन्स बघते, कारण त्यांच्याकडनं पण खूप शिकायसारखं असतं. बरोबर. मी आहे मोठी ते आपल्यापुरतं, पण आपल्याला शिकायला मिळतं ना, ते महत्वाचं. माझं आजही तेच म्हणणं असतं. आणि आजही स्टेजवर जाण्यापूर्वी पोटात जो गोळा येतो ना, तो आजही येतो आमच्या. म्हणजे स्पेशली ह्या 3 कार्यक्रमांच्या मध्ये लावणी की रंग, रंगबिरंगी लावणी आणि लवण लावणी, त्यात प्रेक्षक वेगळा आहे म्हणून नाही, असं नाही. त्यात कन्सेप्ट वेगळी आणि आम्हाला ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, काही होऊ दे, म्हणजे फेल नाही गेला पाहिजे शो. आम्हाला प्रत्येक तिन्ही शोची आहे ना कन्सेप्ट वेगळी आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही लावणी के रंग, पण लव अँड लावणी आणि रंगीबेरंगी लावणी बघा ना, तुम्हाला वेगळेपणा जाणवेल. त्यामुळे त्या स्टेजची एनर्जी वेगळी येते. एनर्जी आणि स्टोरी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे, आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आणि माझ्या प्रत्येक प्रयोगाला माझ्या पोटात गोळा नाही. मॅम आजही मला आता आपलं इंटरव्ह्यू सुरू होण्याचे आता कसं होणार असं झालं होतं. पण ठीक आहे, आता आपण तुमच्या सध्या जे सगळे दौरे चालू आहेत, खरं तर लावणी हा प्रयोग हा मराठीतला आहे आणि मराठीमध्ये त्याचे प्रयोग चालतात. म्हणजे अगदी पूर्वीपासून वर्षानुवर्षांपासून त्याचं कायमच प्रेक्षक मराठी राहिला. पण आज तुम्ही सगळे अमराठी प्रेक्षकांसमोर सादर करताय. तर त्यातला परवा तुमचा जो दौरा झाला रशियाचा, त्याच्याबद्दल सांगा. रशियाला तुम्हाला काय सांगू, रशियाला आमचा खूप मोठं ऑडिटोरियम होतं, तो फुल झाला. एक तर तुमचं हवामान वेगळं, त्याचा काही परिणाम झाला तब्येतीवर झाला, पण त्या स्टेजवर गेल्यावर आमची एनर्जी डोक्यात जाते. आणि मुळात आनंद या गोष्टीचा आहे, आम्ही परदेशी गेलो, ऑडिटोरियम हाऊसफुल झालं आणि बाहेर ऑडियन्स अजून होते आणि त्यांनी आम्हाला अजून दुसरा प्रयोग लावा अशी मागणी सुद्धा केली. अरे वा. यातच झालं ना, यातच आम्ही. पण तो विद्यापीठात होता? तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला. हा प्रयोग विद्यापीठात होता की बाहेर? ऑडिटोरियम. हा थिएटर आर्ट फेस्टिवल होतं तिथे, बाल्टिक हाऊस थिएटर फेस्टिवल होतं आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. आणि तुमच्यासोबत इतर काही कला प्रकार होते इतर देशांचे? त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलवले? इंडियामध्ये 3 प्रकार होते आणि त्यात लावणीचं मुळात पूर्ण इंडियामधून, महाराष्ट्रातून लावणी आणि लावणीमधून आमचं सिलेक्शन झालं. हे आमच्यासाठी खूप प्राऊड फील आहे. तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि इंडियामधून 3 नाटकं गेली होती. 3 प्रयोग म्हणजे 3 कला प्रकार. त्यातले कुठले होते ते? त्यात एक मुंबईतलं थिएटर ड्रामा एक होतं नाटक, आणि एक चेन्नई मधून एक होतं, पॉंडिचेरी मधून एक होतं, बाली नावाचं एक नाटक, आणि मुंबई मधून लावणी की रंग असा एक लावणी की रंग तुमचा आमचा कार्यक्रम. असे 3 नाटक प्रकार तिथे गेले होते. आणि विशेष महत्वाचं म्हणजे तिथल्या रशिया युनिव्हर्सिटीला हे कळल्यावर की आम्ही येतोय तिथे आणि भूषण सर येत आहेत, तर त्यांनी खास भूषण सरांना फोन करून सांगितलं की तुम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये एक तुमचं डेमो लेक्चर द्या. ते फक्त डेमो लेक्चरच होणार होतं तिथे ऍक्च्युली, पण त्यांनी रिक्वेस्ट केली सरांना की तुमचा एखादा छोटा परफॉर्मन्स झाला तर अजून मजा येईल. मग आम्ही कसली संधी सोडतो, लगेच तयार, आम्ही सोडलेच नाही. आणि तिथल्या स्टुडंट लोकांना पहिल्यांदा लावणी लाईव्ह बघायला मिळाली आणि ते इतके खुश होते. सगळे रशियन होते, सगळे रशियन. पण त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी भाषा त्यांना काही थोडीशी हिंदी किंवा अरेबिक भाषा त्यांना माहिती असते, तर ते त्यांना कळत होतं. म्हणजे आम्ही काय सादरीकरण करतो ते, असं आमचं तो वेगळाच अनुभव असेल खूप. म्हणजे बघा ना, तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये आमंत्रण येणं किती मानाची गोष्ट आहे. पण भारतात असा अनुभव आलाय? भारतातल्या एखाद्या विद्यापीठांनी किंवा
शिक्षण संस्थांनी तुम्हाला बोलवलंय? हो 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 बोलवलं. पुण्यातल्याच भांडारकर इन्स्टिट्यूट आहेत आणि कोलकात्यामध्ये पण अशा बऱ्याच, म्हणजे आता नावं तर नाही माहिती, पण कोलकाता, दिल्ली, लखनौ आणि ह्यासारख्या अनेक, राजस्थान, गुजरातमध्ये कर्नावती युनिव्हर्सिटी, यासारख्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीने आम्हाला इन्व्हाइट केलं आणि तिथे आमची कला सादरीकरण करण्याची. आणि त्याच्यासोबत तुमच्या विद्यार्थ्यांशी गप्पा होतात? हो हो, व्हेरी गुड. ते लोक आम्हाला प्रश्न विचारतात फार, की साधारण मुद्दाम सेशन ठेवतो. ओके, पण साधारण काय प्रश्न असतात? की लावणीमध्ये ह्या साडीला काय म्हणतात, किंवा असं नथच काय घालायचं, किंवा असं सजायचंच का, किंवा ह्या लावणी विशेष काय आहे, किंवा कसा सुरुवात झाली. मग हे सगळे कुठले कुठले प्रकार येतात, मग घुंगरांचं वजन किती असतं, हे सगळे असे प्रश्न असतात. बरं, लावणीचे घुंगरू आणि कथक भरतनाट्यमचे घुंगरू वेगवेगळे असतात. त्यांची वजन वेगळं असतं. वजन आणि म्हणजे जास्त वजन हे लावणीच्या घुंगरांचं असतं आणि ते 2 पाकळ्यांचे असतात. आणि कथक भरतनाट्यमला असतात ते 4 पाकळ्यांचे असतात. कथकला ते असे रशीनी दोरीनी बांधलेले असतात ते बांधायचे असतात, आणि भरतनाट्यमला पट्टीचे घुंगरू असतात. हे फरक आहे, त्यामुळे त्यांचे आवाज वेगळे येतात. आवाज वेगळे आणि खूप फरक आहे. आणि तुम्ही ते 5-5, 6-6 किलो घालून डान्स करता. हो, पण त्याचं पेलवणं होतं तुमच्याकडून? त्याशिवाय आम्ही करू शकत नाही लावणी. एक दिवस नाही घातलं ना, म्हणजे रिहर्सलला सुद्धा आम्ही नाही घातलं ना, काहीतरी राहिले. ओके, असं होतं. ती सवय झाल्यामुळे ना, घुंगरांची पायांना सवय झाली, त्यामुळे पाय घुंगरू नाही घातले तर पायच उचलले जातात. ओके, त्यामुळे बोलतात नाही, रिदम मिळतो आम्हाला. मी जसं मगाशी म्हणलं, कारण भारतामध्ये लावणी प्रकार हा जगन्मान्य आणि सर्वमान्य फारसा नव्हता, आणि तुमच्या प्रयोगामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला भारतातल्या एका कॉर्पोरेट हाऊसकडनं निमंत्रण आलं होतं. हे एक वेगळा अनुभव असेल नाही का? कारण विद्यापीठांमध्ये होणं हे फार समजू शकतो आपण, किंवा परदेशांमध्ये पण, कारण परदेशांमध्ये हे त्याच्याबद्दल असलेले जे काही पूर्वग्रह असतात एखाद्या कार्यक्रमाबद्दलचे, तर ते नसतात. तर त्यांना ते सगळं नवीन असतं, उत्सुकता असते. पण भारतामध्ये कॉर्पोरेट हाऊस मध्ये काम करणं, काय होता तो अनुभव? खूपच, म्हणजे खूप खूप वेगळा अनुभव होता. तुम्हाला कुठे बोलवलेलं? नगरला होता का तो शो? हो, नगरला होता. फिरोदियांच्या, कल्याणी फिरोदिया. तो काय अनुभव होता? झालं असं होतं की तो कार्यक्रम ना आमच्या रशियाला जाण्याच्या आधीचा कार्यक्रम, 1 दिवस आधीचा कार्यक्रम होता. आणि ते सगळे कॉर्पोरेट सगळे व्यक्ती होते. आम्हाला वाटलं नव्हतं की हे लोक इतके असं रिस्पॉन्स वगैरे देतील, अशी शांत बसून असं बघत असे टाळ्या वगैरे वाजवतील, असं वाटलं होतं. आणि जेव्हा मुजरा आमचा सुरू झाला तेव्हा बाप रे, त्यांनी शिट्ट्यांचा ना टाळ्या, तुम्हाला माहितीये लिटरली तेव्हा त्या ज्या बायका होत्या, ज्या लेडीज होत्या, त्या शिट्ट्या घेऊन आल्या होत्या. म्हणजे शिट्टी मारता येत नाही, सगळी शिट्ट्या, आणि इतक्या शिट्ट्यांचा आवाज, टाळ्यांचा, आणि लावणीतले वन्समोर सुद्धा झाले बरेच लावणी, आणि खूप सुंदर, म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेशनच्या बाहेर होतं सगळं. आणि मला वाटतंय मग हा एकच प्रयोग झाला कॉर्पोरेट हाऊस मध्ये? असे अनेक प्रयोग झालेत वेगवेगळ्या कॉर्पोरेट हाऊस मध्ये झाले. सगळ्यांकडे हाच अनुभव साधारण असाच होता, पण हा अनुभव खूपच वेगळा होता. आणि अजून एक गोष्ट मला आठवलं, आता मी सांगतेय, आपल्या मुंबईचं रॉयल ओपेरा हाऊस आहे ना, तिथे आतापर्यंत लावणी झाली नव्हती, आणि तिथे आमचा लावणी केरंगचा हा सगळ्यात पहिला लावणीचा शो आम्ही केलेला आहे. म्हणजे ऑस्कर मिळाल्याच्या योग्यतेचं नाही का? कारण रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये तिथे सगळे इंग्लिश नाटकं, गुजराती वगैरे ते सगळे वेस्टर्न फॉर्म्स आहे, आणि तिथे लावणीसाठी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि आम्हाला लावणी परफॉर्मन्स इथे करायला मिळाला. म्हणजे ते आमचं खरंच म्हणजे भाग्यच आहे की एवढ्या वर्षामध्ये लावणी तिथे न झालेली तिथे आमची पहिली लावणी झाली. ग्रेट. पण मग या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला स्वतःला काय वाटतंय? कारण तुम्ही पारंपरिक लावणी आज एका प्रोफेशनल लेवलला, म्हणजे अतिशय उंचीवर, व्यावसायिक उंचीवर नेऊन ठेवली. तर तुमचं स्वतःचं मत काय आहे की याला आता कसे दिवस येतील? कारण मला आजच्या आपल्या या गप्पांमधून हेच मांडायचंय की लावणीकडे एक व्यवसाय म्हणून जरूर आपल्या तरुण मित्रमैत्रिणींनी पाहिलं पाहिजे, आणि
त्यातून तुमच्या ह्याच्यातून प्रेरणा घेऊन असे वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. तर तुमचं स्वतःचं मत काय आहे? माझं हे मगाशी जसं मी म्हणाले की काय म्हणतात त्याला, पाया जो असतो ना तो घरात नसतो. हा, येस. जर तुमचे पालक, तुमचे आई वडील जर तुम्हाला साथ देत नसतील ना तर तुम्ही कन्फ्युजच राहणार. जर तुम्हाला लावणीमध्ये करिअर करायचं किंवा कुठल्याही प्रकारमध्ये करिअर करायचं असेल ना, आई वडिलांची साथ असेल ना तर तुम्ही उंची गाठू शकता. आणि लावणी, हे तुम्ही बरोबर म्हणाल की लावणीसाठी सगळ्यांची नाकं मुरडतात किंवा हे सगळं आहे, फारसं ऍक्सेप्टेबल नाही. आता कसं रियालिटी शो मध्ये डान्सचा प्रकार भरपूर वाढला, त्यामुळे पालक आजकाल मुलांना डान्स क्लासमध्ये टाकतात. त्यांचं आवर्जून हे असतं की त्यांनी डान्स शिकावं, पण त्यांचं हे नसतं की तुम्ही लावणी शिका. बरोबर. त्यांना वेस्टर्न शिकायचं असतं. मग इथे कुठेतरी मनाला लागतं की तुम्ही आपली मातीतली जी कला आहे त्याला तुम्ही नाही का म्हणता. बरोबर. मग हाच आमचा प्रयत्न आहे की लावणी सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही पोहोचवणार. काम मोठं करताय सगळेच, म्हणजे भूषण सर, शकुंतला ताई, सगळेच मोठे काम. आणि व्यावसायिकरित्या बघायला काही हरकत नाहीये. पण काय होतं माहितीये का, आता प्रोफेशनली आम्ही काम करतो या क्षेत्रामध्ये, पण कसं आहे, काम असेल त्याच वेळेला आम्हाला पैसे मिळणार, इतर वेळेस आम्हाला काही नसतं. म्हणजे काम करू तेव्हाच पैसे. माझं म्हणणं एकच असतं, तुम्ही ही फील्ड पण निवडा, त्यासोबत तुम्ही अजून काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला बर्डन येणार नाही, तुमचे घरचे तुम्हाला काही बोलणार नाही. मग तुम्ही लावणी जोपासू शकता आणि तुमचं करिअरही करू शकता, दोन्ही करू शकता, असं माझं म्हणणं आहे. अनुभव काय यातला की आम्ही कलाकार, आम्ही दोघांनी कलेला पूर्ण जीवन वाहून टाकलं. त्यामुळे आमचा व्यवसाय हा फक्त लावणी आहे. पण आत्ताच्या तरुण पिढीला आम्ही हे सांगू इच्छितो की फक्त कला प्रकार किंवा हे धरून तुम्ही फक्त बसू नका, सोबत कुठला तरी जोड व्यवसाय सुद्धा करा किंवा जोड नोकरी करा किंवा काय करा. पण काय माहितीये, कलाकारांचं जीवन कसं आहे माहितीये, सीझन वाईज असतं. जसं सीझन असेल, यात्रा, जत्रा, सण, उत्सव, तर ते कार्यक्रम सुरू असतात. पण जेव्हा म्हणजे पावसाळा वगैरे असतो तेव्हा आम्हाला 3 महिने घरी बसावं लागतं. तेव्हा फार म्हणजे अगदीच फार क्वचित कार्यक्रम असतात, बर्थडे पार्टी वगैरे किंवा असे कार्यक्रम. म्हणजे हल्ली बर्थडे पार्टीला पण बोलवतात. हो, पूर्वी नव्हते बोलवत, पण आता बोलवायला सुद्धा लागले. आणि लावणी हे क्षेत्र वाईट नाही, मुळात चांगलं, खूप चांगलं आहे. लोककला, आपण म्हणतो ना, शास्त्रीय नृत्याला लोकांनी राज्य मान्यता दिली पण फोकला नाही दिली. पण आता कुठेतरी फोकला ती मिळत चालली आहे. आणि पूर्वी काय असायचं की पॅरेंट्स म्हणायचे की कशाला आता मुलांना डान्स मध्ये टाकायचं, म्हणजे बोलतात ना असं, लावणी मुलांनी करायचं नाही करायचं, बॉईज नाही करायचं, हो असंच म्हणायचे. पण आता आम्ही जेव्हा शकुंतला नगरकर ज्या ताई आहेत त्या वर्कशॉप घेतात, त्याला जास्त संख्या मुलांची असते. हो, लावणी शिकण्यासाठी जमत नाही पण ते करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातली उत्सुकता वाढली. आणि त्यामुळे आता मुलींच्या लेवलला लावणीमध्ये स्पेशल मुलींच्या लेवलला मुलं सुद्धा यायला लागली. असं आहे, म्हणजे लावणीचे दिवस आता बदलत चाललेत. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही काय परफॉर्मन्स करताना त्यावर पण अवलंबून असतं. त्यातला सिरियसनेस किती आहे. हो, सिरियसनेस किती आहे. आपण जे साजरं करणार, दाखवणार, तेच तो लोक बघणार. आणि जर आपण वाईट दाखवलं तर लोकांना ते वाईटच दिसणार ना, मग ते नावच ठेवणार. बरोबर. आज आम्ही पारंपरिकता जपतोय का, कारण आपल्या लावणीला पुढे न्यायचं, आपल्या मातीचं जी कला आहे ती पुढे न्यायची. पण काही आहेत कलाकार ज्यांनी लावणीची खरंच वाट लावली, पण आम्ही त्यांना नावं ठेवत नाही. तुम्ही तुमचं करताय, पण त्यामुळे आमच्यासारख्या चांगल्या कलाकारांची सुद्धा वाट लागते. हे पण तितकंच महत्वाचं आहे. लक्षात भान ठेवावं की त्यातला जो भाग किंवा त्याचा जो त्यातले एक, आपण नको म्हणूया वल्गॅरिटी वगैरे, पण त्यातला जे करू नये किंवा लोकांसमोर फारसं आणू नये, ते आणू नये आणि तुमच्यासारखं पारंपरिक लावणी जपावी, हे तुमचं आव्हान असेल त्यांना. हो, आव्हान असेल तेच. आज आपण तुम्ही मगाशी मला सांगितलं की कल्याणी फिरोदी यांनी तुम्हाला बोलवलं आणि कल्याणी फिरोदी यांनी दुसरा एक शो त्यांच्या शाळेत ठेवला होता. हो, तर शाळेत वर्कशॉप झालं. ते वर्कशॉप खास त्यांनी, बघा
आपण शिकतो ते लहानपणापासून आपल्याला चांगलं शिकवलं गेलं तसे संस्कार आपल्याला पुढे लागत जातात, बरोबर. तर तेच त्यांनी तो प्रयत्न केला की लहान मुलांना ओरिजिनल लावणी काय आणि लावणीचं मूळ काय आहे हे लहानपणापासून कळलं पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या प्रोडक्शनला त्यांनी घेऊन गेले, लेक्चर डेमो दिले आणि त्या मुलांना बोलतात ना लावणी कुठेतरी वल्गर नाही वाटली. म्हणजे त्यांनी बघितलं की हे सुद्धा डान्स फॉर्म आहे, हे मूळ आहे लोककलेचं. आणि त्यांचा खूप मोठा ह्या गोष्टीसाठी थँकफुल आहोत आम्ही की ते. आणि आम्ही अशा सगळ्या संस्थांना म्हणजे विनंती करतो की तुम्ही शाळा कॉलेजेस ह्यांच्यामध्ये लावा की जेणेकरून त्या लहान मुलांना लहानपणापासूनच कळे की लावणी काय, म्हणजे लोक दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट नाही होणार असं. आणि त्यातला जो हा तुमचा जो पारंपरिक बाज आहे, शिवाय त्यातलं जे अतिशय कलात्मक आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि मुलांपर्यंत जास्तीत जास्त जाईल. तर हा प्रयत्न खरं सगळ्यांनीच केला पाहिजे, नाही का. तर आपण आता फक्त शेवटाकडे येऊया, कारण तुम्ही दोघंही या क्षेत्रात खूप वर्षांपासून आहात. तर तू जसं म्हणालीस की आता मागणी वाढतीये, तर ही एक चांगली खूण आहे, नाही का. हो, कारण तुमच्या ग्रुप सारखं एखाद्यानी ग्रुप तयार करावा आणि किंवा तुमच्या ग्रुपमध्ये सामील व्हावं आणि आम्ही तुमच्यासारखं काम करू हे म्हणणं हे एक फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आमची कॉलर खरंच टाईट होते त्यावेळेला, म्हणजे आम्हाला खूप छान वाटतं की म्हणजे थोडक्यात असं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं करतोय, याचं समाधान आहे. आणि तुम्हाला एक सांगू, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बी स्पॉट प्रोडक्शन हे एकच प्रोडक्शन आहे जिथे लोककलेचं बोलतात ना नॉन मराठी आणि मराठी अशा सगळ्या लोकांना सामील करून प्रशिक्षण दिलं जातं. असं आहे. आणि ते सादरीकरण सुद्धा करतात. आणि तुम्ही त्यातले एक भाग त्याचा खरंच मोठेपणा आहे हा सगळा. तुम्ही फार मोठे आहात, म्हणजे सगळंच तुमचं युनिट. आणि आज आपण इथे आज गप्पा मारल्या या विषयावर आणि लोकांना त्यातला व्यावसायिक भाग कसा असतो, शिवाय त्यातलं शिक्षण घेतलं व्यवस्थित शकुताईंच्या सारख्या एखाद्या मोठ्या गुरूंकडनं, तर ते किती मोठं काम होऊ शकतं त्याचं एक फार तुम्ही मोठं उदाहरण आहात. मगाशी आपण बोलत होतो की तुमचे 3 शो आहेत, लावणी के रंग जो मी पाहिला आणि तुमच्या प्रेमात पडले, लव्ह अँड लावणी तो बघायचा आहे मला. आणि आता तुमचा 3रा शो मला वाटतं त्याचा एकच प्रयोग झालाय का, रंगबिरंगी लावणी. तर ती काय आहे? रंगबिरंगी लावणी हा एक अनोखा वेगळा असा कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये जास्त करून LGBT कम्युनिटी ह्यांच्या स्टोरीज घेऊन लावणीचा बेस देऊन आणि पहिल्यांदाच पुरुषी लावणीचा नवीन प्रयोग टाकून असा एक मिक्स मसाला आणि तडक्के फडक्केदार असा एक कार्यक्रम मी तयार केलाय तो. आणि त्याचा अनुभव असा होता की पहिल्यांदा जेव्हा आम्ही त्याचा कार्यक्रम केला तो NCPA थिएटरला केला आणि कमीत कमी ह्या नाटकाची रिहर्सल आम्ही 2 महिने केली. खूप रिहर्सल केली. पण त्यामध्ये फक्त अक्षय का गौरी पण आहे? त्यामध्ये सोपीनाथ म्हणून एक डान्स ऍक्टर आहे, गौरी जाधव आहे, मी आहे, आम्ही 3घच आहे. म्हणजे याच्यामध्ये ओके. पण याच्यामध्ये मुली आणि मुलं असं मिळून तो LGBT कम्युनिटीचा हे करतात. म्हणजे स्टोरी आहे, म्हणजे जे LGBT कम्युनिटीच्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अजून तुमची ओळख काय, आयडेंटिटी दाखवण्याचा कार्यक्रम केला, पण त्याला लावणीचा बेस दिला. ओके. म्हणजे फार युनिक आहे. आणि आतापर्यंत तुम्ही फक्त बायकांची लावणी बघितली ना, आणि या आमच्या शो मध्ये पुरुषाची लावणी सुद्धा. आणि हे स्पेशालिटी, आणि ती आमचे जे लेखक आहेत भूषण त्यांनी स्वतः लिहिली आहे आणि चाल सुद्धा दिलेली आहे. ती पण खरंच छान आहे. 2 नवीन लावण्या आहेत का? 2 नवीन लावणी, पण एक पुरुषाची लावणी, पुरुषाची एक लावणी आहे आणि दुसरी एक लावणी आहे ती मेकअपवरची लावणी. म्हणजे मेकअप कसा करायचा, आपल्या लाईफ मध्ये मेकअपचं इम्पॉर्टंट काय, अरे मग ते इम्पॉर्टंट सांगणारी लावणी आहे. म्हणजे बोलतात ना आपण अपग्रेड होत जातो जसं कार्यक्रमांमधून, किंवा तसं भूषण सरांनी हा एक प्रयत्न केला की लावणीला थोडंसं अपग्रेशन आणलंय. म्हणजे
आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, म्हणजे आम्ही रिहर्सल केली ना, प्रत्येक दिवशी ना आम्ही काहीतरी वेगवेगळे नाही हे खटकते, नाही हे खटकते, म्हणजे आमचा प्रयोग होईपर्यंत आम्ही चेंजेस करत होतो. आणि 1 महिना झाला आणि त्यानंतर आम्ही आमचेच फ्रेंड सर्कल, भूषणचे, कुणालचे फ्रेंड सर्कल त्यांना इन्व्हाइट केलं, दाखवलं, त्यांच्या समोर आम्ही सादर केलं. तर त्यांनी आम्हाला सजेशन पण चांगलं दिलं की असं करा असं करा. त्यानंतर परत चेंज केलं आणि त्याची प्रोसेस खूप होती आणि प्रत्येक दिवशी आम्ही चेंज करतो. त्यामुळे जो आम्हाला रिझल्ट मिळाला ना, तो म्हणजे आम्हाला विश्वास नाही ऍक्च्युअली. त्यातले प्रयोग तुम्ही ऍक्सेप्ट करत गेलात. हा, आणि ते आमच्या भल्यासाठीच होतं. आणि जेव्हा आम्ही प्रयोग सादर केला तेव्हा आम्हाला अरे झाला, इतक्या लवकर संपला, ऑडियन्स असं होतं अरे संपला, अरे आम्हाला अजून हवंय, तुम्ही संपवला, असं झालं त्यांचं. पण याचा म्हणजे या कार्यक्रमाचा उपयोग खरं तर LGBT कम्युनिटीची एक ओळख, त्यांच्याबद्दलचा समाजामध्ये असलेला दृष्टिकोन बदलण्याचा एक फार मोठा फायदा होईल. कारण या सगळ्या ह्याच्यात खरं तर अक्षय तुझ्या आईला पण जास्त धन्यवाद, कारण तिनं तुला कायमच सपोर्ट केला आणि तिनं आज अक्षयला उभं केलं. हे कायम, आणि कसं आहे हे सगळं ऍक्सेप्ट करून उभं राहणं फार मोठी गोष्ट आहे. तर तुझ्या आईचे फार मोठे आभार. आणि हे माझी आई आज सुद्धा प्रयोगाला येते आणि माझे भाऊ सुद्धा खूप मोठ्या लेवलला कामाला आहेत. पण त्या सगळ्यांचा सपोर्ट मला एवढा असतो ना, म्हणजे आजही त्यांना मी म्हटलं ना मला काय प्रॉब्लेम आहे किंवा काही आहे, आज मी या क्षेत्रात आहे. सगळ्यात धक्का आम्हाला कुठे बसला असेल माहिती आहे, कोरोना काळामध्ये. तेव्हा आम्हाला कळलं की नुसतं या प्रोफेशनवर राहून चालणार नाही, आपल्याकडे दुसरा व्यवसाय पण असला पाहिजे. हे त्यावेळेला जे आम्हाला जाणवलं ना, म्हणजे आणि आम्ही 2 वर्ष म्हणजे कधी आम्ही स्टेजवर जातो ना असं आमचं पाय आम्ही तडफडत होतो अक्षरशः. म्हणजे कलाकाराचं जे असतं ना, अरे कधी जाणार आहे, कधी सुरू होते, कधी असं आमचं म्हणजे मेलो होतो आम्ही. म्हणजे स्टेजवर गेलो का आम्ही जिवंत होतो असं थोडक्यात. पण मला असं वाटतं की तू म्हणतीयस थोडीशी आर्थिक अस्थिरता आहे आणि हे होतं, तर हळूहळू मला वाटतं तुमच्या सारख्यांच्या अशा प्रयोगांमुळं यातली अस्थिरताही कमी होईल. आणि आपण अशी आशा करूया की ही अस्थिरता कमी होऊन तुम्ही पूर्ण वेळ असं हे. पण माझं एक म्हणणं आहे की जर कलाकार पूर्णपणे जर आपण ह्या क्षेत्रात आहोत ना, तर सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याची मदत काहीतरी मिळायला हवी असं आम्हाला वाटतं. कारण आज आमच्या बॅग्स एवढ्या जड वगैरे आम्ही घेऊन जातो ना, ट्रेनला गर्दी वगैरे असते, सगळं असतं, त्यातनं आम्ही कधी कधी आमचा जीव पण जाऊ शकतो, एवढी परिस्थिती. स्पेशल बोगी असावी किंवा काहीतरी आम्हाला सरकारने आमची दखल घ्यावी की जेणेकरून काही आमच्या वृद्धाप्य काळाला पेन्शन्स किंवा अशा काही गोष्टी चालू व्हाव्यात. किंवा पण तुमचा एकूणच जो आत्ताचा जो प्रवास आहे तो खूप इंडिपेंडंट होण्याच्या त्याच्याकडे जाणारा प्रवास आहे. आतापर्यंत तुमच्या जे पूर्वसुरी आहेत म्हणजे शकुंतला ताईंच्या सोबतचे आणि त्याच्या मागचे, त्यांना ही धडपड फार करावी लागली स्वतःला उभं करायला. कम्पॅरेटिव्हली ती तुमची थोडीशी कमी आहे, कारण भूषण सारखी माणसं तुमच्या मागे उभी आहेत म्हणून. पण आपण अशी आशा करूया आणि या नोटवर थांबूया की ती जी एक अस्थिरता आहे, आर्थिक अस्थिरता, ती हळूहळू नक्की कमी होईल. कारण आज तुम्हाला जर का कॉर्पोरेट हाऊस कडनं येत असेल निमंत्रण, तर ते अतिशय पॉझिटिव्ह लक्षण आहे तुमच्या कलेकडे आणि तुमच्या एकूणच व्यवसायाकडे बघण्याचं, आणि ते नक्की वाढेल. माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही लावणीमध्ये करिअर करूच शकता. माझं हेच म्हणणं, करिअर करू शकता जर तुम्ही प्रामाणिक राहाल ना, तर रंगदेवता तुम्हाला आशीर्वाद देणारच आहे. त्यामुळे तुम्ही लावणीमध्ये करिअर करू शकता. तर आज आपण इथे थांबूया. नाही, 1 मिनिट, बरं, मला एक म्हणायचं. सांग. आज त्या कामामुळेच आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, तिथेच आम्ही जिंकलो ना. म्हणजे जर ते तुम्ही बघितलं नसतं, तुम्हाला पारंपरिक काय असं ते कळलं नसतं आणि तुम्ही आम्हाला बोलवलं नसतं. त्यामुळे तुमचे खरंच आभारी आहोत. हे रेसिप्रोकल आहे, म्हणजे गिव्ह अँड टेक आहे. कारण तुम्ही फार चांगलं देताय म्हणून आम्ही बघतोय, आणि तुमचं जे काही काम आहे, तुमचे प्रयत्न आहेत, ते या माध्यमाद्वारे आम्हाला लोकांपुढे मांडायचे आहेत, म्हणून मी तुम्हाला बोलवलं आज. तर आज तुम्ही इथे आलात आणि एकूणच तुमच्या सगळ्या कामाबद्दल माहिती दिलीत, आणि हे जास्तीत जास्त प्रोत्साहनपर आहे
कारण आज आपण फक्त लावणीची ओळख नाही करून देत आहे, तर त्यातल्या करिअरचीही ओळख करून देतोय. तर हे जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन म्हणून घ्यावं. आणि आज तुम्ही दोघं आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू सो मच. सागा क्रिएशन. नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथमध्ये आज आपण गौरी जाधव आणि अक्षय मालवणकर या दोघांना लावणी हा व्यवसाय कसा असतो आणि त्या संदर्भात नवीन नवीन पावलं काय उचलली जात आहेत, नवीन नवीन प्रयोग काय केले जात आहेत, की जेणेकरून याचा आवाका वाढेल. कारण लावणी ही फार मर्यादित ठिकाणी केली जायची. त्यामुळं आज लावणी बारी ते कॉर्पोरेट हाऊस, लावणी बारी ते रशियातलं एक मोठं विद्यापीठ, हा एक फार मोठा प्रवास त्यांनी पार केलेला आहे आणि लावणीला एक नवा अर्थ प्राप्त करून दिलाय. त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. अजून वेगवेगळे अशा पद्धतीचे कोणते गप्पा आपल्याला ऐकायला आवडतील याबद्दल आम्हाला जरूर कळवा. सागा क्रिएशन्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आभार व्यक्त करत आहे सागा क्रिएशन ह्यांचे, ज्यांनी आमच्यासारख्या कलाकारांना इथे आमंत्रित केलं आणि आमच्या करिअर्सच्या ज्या घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही विनंती करतो की सागा क्रिएशन्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागा क्रिएशनचे मी खरंच मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, आमच्याबद्दल त्यांनी करिअरबद्दल त्यांनी विचारलं. लावणी क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकतं हे त्यांच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या सागा क्रिएशनमध्ये करिअर विषयी बोललं जातं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचे मी खरंच मनापासून आभारी आहे. आणि सागा क्रिएशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.